ज्या घरामध्ये सतत आजारपण आहे, ज्या घरामध्ये बाहेरची बाधा आहे, ज्या घरात तुम्हाला वाटतं नकारात्मक ऊर्जा आहे, त्या घरामध्ये अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांनी भूतांना, पिशाच्यांना, व्यताळांना सुद्धा हरवले. त्या अध्यायाचं वाचन जर घरात श्रद्धेने केलं, एकच अध्याय रोज, तो जरी घरात वाचला तरी घरातल्या सगळ्या समस्या ह्या निघून जातील आणि सगळ्या समस्या दूर होऊन तुमचा संसार सुखी होईल. एवढं साधं सोपं नवनाथांनी आपल्यासाठी करून दिलेलं आहे. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर अध्याय 40 एकदा वाचा आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वाचा. त्या फलश्रुतीनुसार तुम्हाला जी समस्या आहे त्याचं उत्तर तुम्हाला त्याच्यात मिळेल. काय कुठं भटकत बसायची गरज नाही. तर जाऊ नका, नाथावर विश्वास ठेवा. आपला नवनाथ ग्रंथ विकत घ्या, 40 अध्याय दिलेले, अध्यायाची फलश्रुती वाचा. तुम्हाला कोणती समस्या आहे त्याचं उत्तर त्याच्यात मिळेल. तो अध्याय डोळे झाकून वाचा. एवढं साधं सोपं नाथांचं काम आपल्याला करायचं.